नवा उद्योग सुरू केला आहे मालकानं. पिठाचा भावला आणि ते बी एवढं जपून. मला तरी हो काही साधा प्रकार वाटत नाही गाड्या. काहीतरी तंत्रवृत्त्या नक्की असणार आहे. आता ही थाळी घेऊन कुठं निघालेत मालक? नाही 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 नाही, आज यांचा खेळ बघितल्या बिगर म्या नाही राहणार. अरे ही तर तीच पेटी आहे. ग पेटी तर हलतीया, ती बी आपली आपलीच. देवी, तुझ्या आवडीचा भोग आणलाय, स्वीकार कर. अरे माझ्या कर्मा, योग कसला प्रकार आहे? पदार्थ गायब होते ते, म्हणजे कुणीतरी खाते का काय? माझ्या डोळ्यानं तर कोणी बी दिसना. झेलप्पा! आदिशक्ती, तुम्ही असं का म्हणत आहात? कारण आम्हाला या कार्याच्या मार्गात अनेक अडथळे दिसत आहेत, आणि जर हे स्वस्तिक पूर्ण तेजाने उजळलं नाही तर पुढे येणाऱ्या भक्तीच्या महाचातुर्मासात अडथळे निर्माण होतील. काळजी नसावी, आम्ही त्यांचं कार्य धुळीस मिळवू. परंतु यासाठी आम्हाला काय करावं लागेल? भूलोकावर 4 मनोविकारांचं सावट पसरत आहे. अकाली मृत्यू, भय, चिंता आणि व्यसन. ह्या 4 विकारांनी असंख्य लोकांना जखडण्याची ही योजना आहे. माणसाचं शरीर कैद करणं सोपं असतं, परंतु हे विकार त्यांचं मन कैद करतात. परंतु हे सगळं कोण घडवत आहे? हे चलप्पा, तू चोरून बघत होतास? मालक, मी इथनं चाललो होतो, तुम्ही माझ्या डोळ्यामोर दिसला म्हणून मी बघायला थांबलो. दुसऱ्यांच्या गोष्टीत नाक खुपसायची तुझी काय सवय जात नाही? अव पण मालक, यो प्रकार हाय तरी काय? अव ही काय साधी विद्या दिसत नाही. अरे ती आसुरी विद्या आहे, आसुरी विद्या. हा, आसुरी विद्या? होय, ही आसुरी विद्या मला तवा गावली जेव्हा मी लय गरीब होतो. मालक, तुम्ही गरीबी होता? हे! गावात पडल ती कामं करून पोट भरत होतो. कधी शेतामध्ये, कधी जनावराच्या माग, कधी कधी उपाशी पोटी बी झोपायची वेळ यायची. मग एक दिवस आसुरांनी मला उचलून नेलं. काय? होय, ज्यांना गुलाम पाहिजे होता, म्या आणि माझ्यासारखी लय माणसं त्यांनी बंदिस्त करून ठेवली होती. तवा तिथं आलं होतं शुक्राचार्य. शुक्राचार्य?
आम्हाला एका प्राचीन शक्तीची जाणीव होत आहे. पाताळात सुप्त अवस्थेत असलेली एक अदृश्य शक्ती जागृत होऊ पाहत आहे आणि एक मनुष्य सतत तिला साथ घालत आहे. महिषासूर अद्याप नाही, पण येत्या काळात त्यांना जर त्या शक्तींची साथ मिळाली तर असुरांचे आणि पर्यायाने महिषासुराचे सामर्थ्य अनेक पटीने वाढेल. तसे आम्ही होऊ देणार नाही. त्या शक्तीचा डाव आम्ही उधळून लावू. त्यासाठी आपल्याला तिचा हेतू समजून घ्यावा लागेल. ती शक्ती ह्या 4 मनोविकारांचा वापर करणार आहे. त्यांच्या माध्यमातून ती सर्वप्रथम कोणाला तरी आपल्या अधीन करण्याचा प्रयत्न करेल. याचा अर्थ आम्हाला त्या व्यक्तींचं रक्षण करावं लागेल. परंतु ते कोण आहे हे आम्हाला कसं कळणार? वेळ जवळ आली. ती शक्ती लवकरच सक्रिय होईल. आता कुठल्याही क्षणी ती पहिला डाव खेळेल. त्या क्षणी तुला कळेल की तुझं सामर्थ्य नेमकं काय आहे. आम्ही सज्ज आहोत आदिशक्ती. तयार राहा तुळजा, कारण यावेळी युद्ध शस्त्रांचे नाही, मानवी विकारांचे आहे.